नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तांदळाच्या पिठाची आप्पेची रेसिपी बनवणार आहे। म्हणजे आपण आज भन्नाट एक ब्रेकफास्टची रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि यासाठी आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घातलं आहे आणि यामध्ये आपण अर्धा कप रवा वापरणार आहे। यामध्ये मी जाडच रवा वापरलेला आहे। तुम्ही यामध्ये बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता, कारण आपण हे मिक्सरमध्ये दळणार आहे तेव्हा तो रवा सुद्धा यामध्ये बारीक होऊन जाईल। आणि अर्धी वाटी दही घातले आहे। दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याच वाटीने मी पाणी टाकले आणि आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून याची पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण हे आप्पेचं पीठ जे आहे ते बनवून घेतले। बघू शकता तुम्ही मी याची कशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि नंतर आपण हे पीठ थोडंसं भिजण्यासाठी साईडला ठेवलं आहे। तोपर्यंत मी खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे। खोबऱ्याच्या चटणीमध्ये आपण ओला नारळ घेतलेले आहे, ओल्या नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे मागची जी पाट असते ती काळी ती काढून टाकली आहे आणि हिरव्या मिरच्या घातल्या आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे, फुटाणे घातले, फुटाण्याचे साल काढून फुटाणे यामध्ये घातले आणि कोथिंबीर सुद्धा घातली आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये त्या डाळ्या असतात त्या वापरल्या तरी चालेल, पण मी इथे फुटाण्यांचा वापर केलेला आहे। संपूर्ण अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता। मी यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही आहे आणि 1 ते 2 चमचे दही मी यामध्ये टाकणार आहे। आंबट म्हणून तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच सुद्धा टाकू शकता आणि पाणी सुद्धा लगेचच टाकून घेतलंय आणि अशा प्रकारे आपली ही चटणी जी आहे ही तयार झाली आहे। ओल्या खोबऱ्याची ही चटणी अशी तयार झाली आहे आणि खूपच छान अशी तयार झाली आहे। आता आपण हिला एक तडका सुद्धा देणार आहे। अशी सर्व चटणी काढून झाल्यानंतर आता आपण याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण फोडणी देणार आहे। मोहरी घालणार आहे, अर्धा चमचा मोहरी घातली आहे। नंतर आपण यामध्ये जिरे घातली आहे आणि कढीपत्त्याची पानं घातली आहे। अशा प्रकारे सिंपल असे आपण ही फोडणी तयार केली आहे आणि खूपच छान लागेल। अशा प्रकारे आपण ही खोबऱ्याची चटणी जी आहे ती तयार केली आहे आप्पेसोबत खाण्यासाठी। अगोदर आपण आता ही चटणी तयार केली आहे, तोपर्यंत आपल्या आप्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित रवा जो आहे तो व्यवस्थित भिजला जाईल। आणि आता कोथिंबीर घातली आहे, थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे। असा आपला जो तडका आहे तो तयार झालेला आहे। फोडणी जी केली आपण ही तयार झाली आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही चटणी आप्पेसोबत खाण्यासाठी तयार झाली आहे। आता ही जी चटणी आहे ही आता आपण साईडला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत आपण आपल्या आप्पेसाठी काही चिरलेल्या भाज्या ज्या आहेत त्या आपण फोडणी देऊन गरम करून घेणार आहेत। कढई गरम करायला ठेवली आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून सर्व ज्या भाज्या आहेत त्या अशा छान अशा परतून आणि मग आपण आप्पेच्या पिठामध्ये टाकणार आहे। आता फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घातली आहे। फोडणी जी आहे ती अशी कडकडीत बसली पाहिजे। नंतर आपण जिरे घातली आहे। जिरे मोहरीची फोडणी झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला आणि टोमॅटोचा वापर करणार आहे। 1 कांदा मी यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि 1 शिमला मिरची आणि 1 टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरचींचा सुद्धा वापर केलेला आहे। बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहे आणि हे सर्व आपण असं छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे वाफून घ्यायचे आहेत। परतल्यानंतर त्या छान अशा शिजल्या जातात। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यासाठी कच्च्याचा सुद्धा वापर करू शकता, पण वाफून घेतले की त्याची चव जी आहे ती छान येते, म्हणून आपण अशा वाफून घ्यायच्या आहेत। तुम्हाला कच्च्या आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कच्च्या सुद्धा त्याचा वापर करू शकता। अशा प्रकारे परतून घेऊन मग आपण याचा पिठामध्ये वापर करणार आहे।
छान असे 5-1 मिनटं असे छान असं परतून घेतलं आहे आणि यानंतर आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहे. आपलं जे आप्याचं पीठ आहे ते छान असं भिजलेलं सुद्धा आहे. 10 ते 15 मिनटामध्ये आपलं आप्याचं पीठ म्हणजे आपला जो रवा आहे तो सुद्धा छान असा भिजला गेलेला आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे यामध्ये आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट असा तयार होणारा नाश्ता आहे. आणि आपण हा टिफिनसाठी सुद्धा हे आप्पे बनवून देऊ शकतो. अशा प्रकारे आपण ही आप्याची रेसिपी जी आहे ही झटपट तयार होणारी आहे. आणि आता आपलं हे जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे. आपण सर्व भाज्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आता मिठाचा वापर करायचा आहे. आपण चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. मीठसुद्धा आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपलं हे पीठ जे आहे कसं तयार झालं आहे. आणि आता यामध्ये मी इनोचा वापर केलेला आहे. एक इनोची संपूर्ण असं हे एक पाऊच मी यासाठी वापर केलेला आहे. तुम्ही यामध्ये बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि आता आपण ही इनो टाकून घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकून घेणार आहे. ॲक्टिवेशन होण्यासाठी आपण त्याचं पाणी टाकून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे असं संपूर्ण असं हे पीठ जे आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण तो इनो टाकलेला आहे तो असा संपूर्ण छान असा मिक्स करून घेतला आहे. आणि आता एकीकडे गॅसवर लगेचच आप्याचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. आपण या भांड्याला संपूर्ण असं तेल लावून घेणार आहेत. असं थोडं आपण ब्रशने छान असं तेल लावून घेणार आहे. आपलं भांडं जे आहे ते गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि गरम असतानाच लगेचच मी यामध्ये हे आप्याचं पीठ जे आहे ते असं टाकून घेतलं आहे. अगोदर आपण कढईने असे पीठ जे आहे ते असं टाकून घेणार आहे. कारण मध्ये लवकर गरम होतात त्यामुळे आपण हे कढईच्या अगोदर टाकून घेणार आहे. आणि नंतर मध्ये आपण हे आप्याचं पीठ जे आहे ते असं मध्यभागी टाकून घेणार आहे. आणि आपण हे झाकून ठेवणार आहे. थोडीशी झाकून वाफ देऊन घेतली आहे. आणि झाकण काढल्यानंतर बघू शकता तुम्ही आपले आप्पे जे आहेत ते अशी तयार झाली आहेत. झटपट असे लालसर सुद्धा आपले हे आप्पे झालेले आहेत. म्हणजे आपले आप्पे तयार झाली आहे. आणि या साईडने सुद्धा आपण थोडंसं गॅसवर होऊन देणार आहे. म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान अशी होऊन देणार आहे. असे छान असे पलटे मारून घेतले आपण आप्प्यांना. आणि आपली ही आप्पे जी आहे ती तयार झाली आहे. बघू शकता झटपट अशी आपण हे तयार केली. आपली दुसरीसुद्धा साईड झाली आहे. आणि लगेचच ही आप्पे मी खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतली आहे. छान असे आपली ही तांदळाची आप्पे जे आहे ती अशी तयार झाली आहे. आणि झटपटसुद्धा तयार झाली आहे. जास्त वेळ यासाठी लागलेला नाही आहे. आपण सकाळच्या नाश्त्यासाठी असे आप्पे तयार करू शकतो. आता आपण ही आप्पे जे आहे ही सॉससोबत खाऊ शकतो. टॅमॅटो सॉस आहे. टॅमॅटो सॉस आणि आपण खोबऱ्याची चटणी तर बनवलेलीच आहे. खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा हे आप्पे खूप छान लागतात आणि टॅमॅटो सॉससोबतसुद्धा छान लागतात. अशा प्रकारे आपण हे आप्पे जे आहे ही आपण अशा चटणी तयार करून घेतली आहे. त्या चटणीसोबत खाणार आहेत. आणि अशा प्रकारे आपला हा नाश्ता जो आहे तो तयार झाला आहे. आणि ही जी आप्पे तयार झाली ती माझ्या मुलाने लगेचच अशी टेस्ट करून बघितली आहे. आणि त्याला ती टॅमॅटो सॉसबरोबर खूपच आवडतात. त्यामुळे त्याने टॅमॅटो सॉसमध्ये ती खाऊन बघितली आहे. अशा प्रकारे आपली ही आजची आप्पेची रेसिपी जी आहे ती तयार झाली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलांनासुद्धा हा नाश्ता आवडेल. आणि माझ्या मुलालासुद्धा हा नाश्ता खूप आवडतो म्हणून मी आज ही रेसिपी बनवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.